हापूस आंबा म्हटलं की कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो। केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातल्या आणि प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातल्या खवय्यांना सुद्धा हापूसची गोडी लागली। मात्र याच कोकण हापूसवरती आता गुजरातनं दावा केलाय। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। जगामध्ये कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। आंब्याच्या हंगामामध्ये आणि खरेदी विक्रीमध्ये हापूसचा बोलबाला जास्त आहे। त्यामुळेच प्रत्येकाला हापूस मानांकन हवंय। 2023 मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं एक भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावरनं अनेक हापूस प्रेमींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। कोकण हापूस हे नाव कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या विशिष्ट आंब्यांसाठीच आहे। ते आमच्यासाठीच राहील असं विवेक भिडे यांनी म्हटलेलं आहे। शिवनेरी हापूस, वलसाड हापूस आणि भविष्यातील अर्ज दाखल होण्याची शक्यता असलेल्या कर्नाटक हापूसलाही आमचा विरोध राहील अशी भूमिकाच विवेक भिडे यांनी मांडली आहे। डॉक्टर विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून या गोष्टीला कडाडून विरोध केलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। संपूर्ण जगभर कोकणचा हापूस प्रसिद्ध आहे आणि या आंब्याची गोडी संपूर्ण जगाला लागलेली आहे। पण आता याच कोकण हापूसच्या भौगोलिक मानांकनावरून नवं संकट निर्माण झालेलं आहे। कारण वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी असतील, बागायतदार असतील, त्यांची चिंता कुठेतरी वाढलेली आहे। कोकणातील हापूस आंब्याला 2018 मध्ये कोकण हापूस म्हणून मानांकन मिळालं होतं आणि कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिवनेरी हापूस आंबा नावाने 2022 मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला। त्यांच्याकडून सध्या कागदपत्र सादर करण्याची कार्यवाही देखील सुरू आहे आणि त्यानंतर 2023 मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे आणि त्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नुकतीच याबाबतची पहिली सुनावणी झाली आणि त्याला कोकणातील आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी कडाडून विरोध केलेला आहे। कारण कोकण हापूस हे नाव कोकणातील 4 जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या विशिष्ट आंब्यासाठीच असून ते आमच्यासाठीच राहिलं पाहिजे अशी मागणी भिडे यांनी केलेली आहे। कारण शिवनेरी हापूस, वलसाड हापूस आणि भविष्यातील अर्ज दाखल होण्याची शक्यता असलेल्या कर्नाटक हापूसला आमचा विरोध राहील अशी मागणी भिडे यांनी केली असून या प्रस्तावाला देखील ठाम विरोध त्यांनी केलेला आहे। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या वलसाड हापूसच्या मागणीमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्याला ठाम विरोध करण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी देखील एकत्र येणं आवश्यक आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।